श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण झणझणीत असं वांग्याचा मसाला कसा बनवायचा. वांगी मसाला बनवण्यासाठी आपण आधी वांगी अशी छोटी छोटी मी वांगी घेऊन आलेले होते का, आणि ती अशी फक्त मध्ये 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला चांगला भरता येईल. अशा पद्धतीनं ही वांगी चिरून घ्यायची. आणि वांगी चिरून घेतल्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला सुकं खोबरं, तुमच्याकडे जर सुकं नसेल तर तुम्ही ओलं वापरू शकता, पण सुकं खोबरं वापरल्यानंतर त्याला एक जे तवंग येतो आहे, म्हणजे जास्त तेल न घालतासुद्धा वांग्याला खूप छान कट येतो आहे. आणि सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं. शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते. शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आणि सुकं खोबरं थोडं जास्त घ्यायचं शेंगदाण्यापेक्षा. आणि कांदा आणि टोमॅटो, हे कांदा थोडासा भाजून पण घ्यायचा, कांदा आणि टोमॅटो, आणि थोडा नंतर भाजीमध्ये घालण्यासाठी ठेवायचा. आपण कांदा असा छान खरपूस भाजून घ्यायचा. थोडंसं एक चमचाभर तेल टाकायचं त्यामध्ये, आणि लालसर होईल असा, म्हणजे एकदम पण तळून आपण घेतो त्या पद्धतीनं न घेता फक्त असा छान प्रकारे भाजून घ्यायचा. आणि माझ्याकडं आलं लसूणची पेस्ट तयारच असते, त्यामुळं मी आलं लसूणची पेस्ट पण मी त्यामध्ये तयारच घातलेली आहे. खोबरं, परत शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट, हे सगळं मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं. ह्यामध्ये आपण हा मसाला करताना त्यामध्येच मग मीठ पण टाकायचं, हळद आणि चटणी, हे सगळं एकत्र करूनच मिक्सरला लावायचं. पाणी अजिबात घालायचं नाही. हे टोमॅटोमुळं त्याला पाणी जरासं सुटतंच, त्यामुळं पाणी घालायची काही गरज नाही. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर थोडीशी चवीसाठी साखरसुद्धा टाकू शकता. मी वांग्याला वरणच साखर घालतो, मसाल्यात नाही घातलेली, पण वरण थोडीशी चिमटभर साखर टाकायची. आणि हा मसाला करून घेतल्यानंतर बारीक पुन्हा तेल टाकलं कढईमध्ये, आणि जिरे मोहरी फोडणीसाठी टाकली. जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर कांदा आणि टोमॅटो पूर्ण चांगला भाजून घ्यायचा. म्हणजे आता आपण मसाला हा भाजूनच घेतलेला आहे, त्यामुळे परत तेलात मसाला भाजायची काही गरज नाही. आणि हा निम्मा कांदा आणि टोमॅटो मी ठेवलेला होता आणि निम्माच त्यात भाजून घातलेला होता. आणि हा चांगला कांदा टोमॅटो भाजल्यानंतर हे मसाले वांग्यामध्ये असे व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं, म्हणजे तो मसाला आतपर्यंत जायला पाहिजे. चांगला मसाला भरला की वांग्यामध्ये आहे अशी, म्हणजे शिजल्यानंतरसुद्धा वांग्यात तो मसाला तसाच राहतो आहे. आणि पूर्ण गरगरीत वांगं शिजवून घ्यायचं, कारण कच्ची वांगी ठेवायची नाहीत. त्यामुळं मसाला पण छान भरून घ्यायचा. आणि मसाला भरून झाल्यानंतर वांगी त्या कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगले भाजून घ्यायचे 1-2 मिनटं. आणि परत जरासा कांदा आणि टोमॅटोमध्ये थोडंसं मिरची पावडर आणि नमक घालायचं, म्हणजे कारण त्याला हे कलर येण्यासाठी. बाकी मसाल्यात आपण सगळं घातलेलंच आहे, पण ते वांगं शिजवताना पण एक त्याला कांदा टोमॅटोला लागायला पाहिजेत ना चटणी मिठाची टेस्ट, म्हणून फक्त वरनं थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट त्यामध्ये घालायचं. आणि ही वांगी सगळी त्यामध्ये सोडायची, आणि थोडंसं पाणी घालून मग झाकून ठेवायचं. हे माझ्याकडे मी 5-6 वांगी तरी छोटी छोटी घेतलेली होती. सकाळी मी नाश्त्यासाठी थालीपीठ बनवलेलं, आणि संध्याकाळी जेवणासाठी मी मसाला वांगी आणि भाकरी बनवलेल्या. आणि पडवळ नाही, आपलं दुधी भोपळ्याची भाजी पण बनवलेली. त्याची रेसिपी नव्हती मी केलेली, फक्त कारण मी फ्राय केलेलं होतं दुधी भोपळा तव्यामध्ये फक्त चटणी आणि मीठ टाकून, त्यामुळे त्याची रेसिपी नाही केली. आता वांग्यामध्ये मी हा काळा मसाला घातलेला आहे. काळा मसाला म्हणजे गोडा मसाला, जो आपण घरी भाज्यांसाठी जो वापरतो, तो काळा मसाला थोडा टाकला आहे वरून. आणि वांग्यात पाणी टाकून मी, आणि हा राहिलेला मसालासुद्धा त्यात मिक्स करून घेतलेला आहे. आणि 5 मिनटं पाणी घालून मी झाकून ठेवलेला होता. आणि थोड्या वेळानं परत पुन्हा उघडून बघितलेलं 1 वेळा, तर अजून वांगी शिजायची होती, म्हणून परत पुन्हा मी झाकून ठेवलेलं. हे चांगलं आता
म्हणजे मसाला सगळा एकसारखा वरखाली करून घ्यायचा, म्हणजे त्याला वांग्याला सगळा मसाला लागतो आहे. आणि थालीपीठची पण सकाळी मी रेसिपी जी टाकली ती तुम्हाला, ती रेसिपी पण तुम्हाला आवडली का ते नक्की सांगा. आणि हा मसाला वांग्याची पण रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ते कुंचमचं पण मी जे सांगितलं होतं ते कुंचमबद्दल पण तुम्ही मला मेसेज, व्हॉट्सअप नंबर जो दिला आहे त्यावरती नक्की मला मेसेज करा, कारण मला 200 तरी मेसेज आलेले आहेत त्या कुंचमसाठी. आणि मी भरपूर म्हणजे माझ्या जितक्या स्त्रियांना देता येईल माझ्याकडून तितक्यांना मी कुंचम पोचवण्याचा प्रयत्न केला. आणि जे मध्ये मी गिफ्टच ठेवले होतं त्यातले भरपूर स्त्रियांना मी गिफ्ट पण दिले होते कुंचम. आणि आत्ता जे मी प्राईस वगैरे ते सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही बघून त्यावर स्क्रीनशॉट मारून मला व्हॉट्सअपवरती टाका. आणि वांगा अशा पद्धतीनं छान शिजलेलं आहे आणि वांगं तयार पण झालं, म्हणजे एकदम कमी वेळेत. आणि मसाला पण खूप साधा सिंपल, आपल्या घरात जेवढं साहित्य असतं त्यामध्ये खूप छान मसाला पण होतो आहे आणि झटपट वांगं तयार पण होतं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.